आहे की तुम्ही सर्व ठीक असाल. चला, इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयावरील एक नवीन मनोरंजक व्हिडिओ पाहूया. जंगले आपली जीवनरेखा. शिकण्याची उद्दिष्टे. आपण यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. जंगले ही चांगली अधिवास स्थाने आहेत. चेंचू आणि आदिवासींबद्दल ते विविध बाबींसाठी जंगलावर कसे अवलंबून होते. जंगलात राहणाऱ्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्या. जंगलांचा नाश. जंगलतोडीची जंगलात राहणाऱ्या प्राण्यांवर परिणाम होतो का आणि कसा. एक छोट्या कथेसह संवर्धनाकडे पाऊल. जंगल पुनरुज्जीवित करण्यासाठी लोकांचे प्रयत्न. सूचक शब्द. वृक्षारोपण. लाकूड. लाकूड. मातीची धूप. जंगलतोड. जमाती. सामाजिक वनीकरण. छत. संकल्पना नकाशा. जंगल हे चांगले अधिवास आहेत का? प्रथम अधिवास म्हणजे काय ते जाणून घेऊया. अधिवास म्हणजे मानव प्राचीन काळापासून आणि सामान्यतः ते पाण्याचे उपलब्धतेवर आधारित घरे बनवतात. प्राणी, वनस्पती किंवा इतर जीवजंतूचे वास्तव्य असलेले पर्यावरणीय क्षेत्र. जंगले प्रत्येकासाठी घर आणि वाढीसाठी आणि जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती प्रदान करत असल्याने वन अधिवास म्हणून काम करते. वने आपल्याला ऑक्सिजन, निवारा, नोकऱ्या, पाणी, पोषण आणि इंधन देखील प्रदान करते. अब्जाहून अधिक लोक अन्न किंवा इंधनासाठी जंगलावर अवलंबून आहेत आणि जगभरातील 80 दशलक्षाहून अधिक लोक अनेक आदिवासी समुदायासह जंगलांना त्यांचे घर असं म्हणतात. अशा लोकांचे चित्र पाहूया. आदिवासी चेंचू. हे लोक कधीही जंगलाचे वाईट रीतीने नुकसान करत नाही आणि लाकूड आणि घरगुती वापरासाठी कधीही हिरवी झाडे तोडत नाहीत. ते फक्त कोरडे लाकूड गोळा करतात. ते त्यांच्या अन्नासाठी फक्त मॉनिटर, सरडे आणि ससे यासारखे लहान प्राण्यांचे शिकार करतात. ते खातात. ते कंद गोळा करताना वनस्पती पुन्हा वाढवण्यासाठी
त्यांचा एक भाग जमिनीत सोडतात. त्यांच्या गरजा खूप कमी असतात आणि ते त्यांचे दैनंदिन जीवन आनंदाने जगतात. वाघ आणि इतर वन्यजीवाचे संरक्षण करण्यात आदिवासींची महत्त्वाची भूमिका आहे. जर त्यांनी मुख्य क्षेत्रामधून माघार घेतली तर वन्य प्राणी, औषधी वनस्पती आणि वृक्ष प्रजाती बदलांचे त्यांची समृद्ध ज्ञान नाहीसे होईल. परंतु या लोकांनी ज्यांच्या जंगलातील निवासस्थान सोडून इतर व्यवसाय सुरू करण्यास भाग पडले जात आहे. जंगलात राहणाऱ्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्या, चिंचू, जंगलाची काळजीपूर्वक हाताळणी, नायडू चेरुवू थांडा हे प्रकाशम जिल्ह्यातील घनदाट नल्लमाला जंगलातील पापिनेनीपल्ली जवळील एक लहान गाव आहे. हे गाव आंध्र प्रदेशातील सर्वात उंच टेकड्याची वेढलेली आहे आणि येथे घनदाट जंगले आहेत, तसेच अनेक वन्य प्राणी आहेत. या गावात राहणारे लोक चेंचू जमातीचे आहेत. हे लोक राज्यातील इतर गावांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आढळतात. एक चेंचू दररोज जवळजवळ 330 किलोमीटर जंगलातून फिरतो. आणि त्याला सुमारे 15 किलोमीटरच्या परिघात जंगल, त्यातील वनस्पती आणि प्राण्यांचे सखोल ज्ञान असते. ते रीठा, मध, चिंच, बांबू इत्यादी विविध अन्न उत्पादने गोळा करतात आणि संथा बाजारमध्ये विकतात. ते कपडे यासारखे साहित्य देखील खरेदी करतात. ते जंगलातून औषधी वनस्पती देखील गोळा करतात, ज्यासाठी ते संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. जंगलाचा विनाश भयानक वेगाने, सहसा लोक इमारती, रस्ते आणि उद्योग बांधणे यासारख्या आर्थिक कारणासाठी जंगलाचा नाश करतात. उदाहरणार्थ झाडे विकून पैसे कमवणे. आजकाल बहुराष्ट्रीय कंपनीच्या नेतृत्वाखाली औष्णिक, अणुऊर्जा प्रकल्प आणि खाण उद्योग हे जगभरातील जंगलांसाठी एक मोठा धोका आहे. अनेकदा जंगलातील आगीमुळे जंगलाचा मोठा भाग देखील नष्ट होतो. जंगलतोडीमुळे प्रभावित झालेले जंगलात राहणारे प्राणी. जंगलात तोडीमुळे थेट जैवविविधतेचे नुकसान होऊ शकते. जेव्हा झाडावर राहणाऱ्या प्राण्यांचा प्रजातीने त्यांचे निवासस्थान राहिले नाही, ते स्थलांतर करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्या नामशेष होतात. जंगलतोडीमुळे काही वृक्ष प्रजाती कायमचा नष्ट होऊ शकतो, ज्यामुळे पर्यावरणातील वनस्पती प्रजातींच्या जैवविविधतेवर परिणाम होतो. जमिनीची वापर शेतीसाठी, घर बांधण्यासाठी, कारखाने बांधण्यासाठी, लाकडीची
तोड करण्यासाठी, गुरेढोरे चरण्यासाठी, जागा बनवण्यासाठी, तेल काढण्यासाठी, खाणकाम करण्यासाठी, धरणे बांधण्यासाठी किंवा फर्निचर बनवण्यासाठी आणि इंधन म्हणून वापरण्यासाठी नैसर्गिक जंगले नष्ट केली जातात. म्हणून वन्य प्राणी लोक राहत असलेल्या ठिकाणी प्रवेश करू लागले आणि कधीकधी अन्न निवारा शोधण्यासाठी देखील पाळीव प्राणी आणि लोकांना मारतात. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पूर, जागतिक तापमान वाढ, अधिवास नष्ट होणे आणि जलचक्रात अडथळा यासारख्या नैसर्गिक आपत्ती देखील येतील. तुम्हाला माहित आहेच की जंगल आपल्याला अनेक प्रकारे मदत करतात आणि अत्यंत फायदेशीर आहेत. जंगलाचे प्रकरण शेती योग्य जमिनीपेक्षा वेगळे आहे. चला तर मग संवर्धनाच्या दिशेने पाऊल टाकूया. हे लोक जंगलाचे रक्षण कसे करतात? कोंडमल्लीपुडी वनसंरक्षण समिती अनंतगिरी जंगलाच्या पायथ्याशी शृंगोटाच्या बाजूला आहे. हे कोया जमातीची लोकांचे वास्तव्य असलेल्या भागात आहे, जे वनक्षेत्रात जाऊन पिके घेण्यासाठी, झाड तोडण्यासाठी ओळखले जातात. या लोकांनी वन अधिकाऱ्यांसोबत आता बांबू आणि इतर वनस्पती जसे की कराका, रोजवूड, नल्ला मड्डी, चिंच, उसिरी, जाफरा इत्यादींची लागवड करून जंगले वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांनी वृक्षारोपण क्षेत्राच्या कडावर बांध बांधून, खंदक खोदून मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पावले उचलली. त्यांच्या क्षेत्रातील झाडांना कोणीही इजा करणार नाही याची ते काळजी घेतात. अशा प्रकारे नष्ट होत असलेले जंगले पुन्हा एकदा वाढू लागली. संवर्धनासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न मदत करतात हे आपल्याला माहीत आहे. जर आपण आपल्या आजूबाजूला वाढणाऱ्या वनस्पतीची काळजी घेतली तर आपण जंगल वाढवला नाही तर आपल्या सभोवतालची हिरवळ वाढवत आहोत, जी आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. झाड वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या मुलीकडे एक नजर टाका. एका गावात एक शाळा आहे. शाळेला सीमा भिंत नाही. मुख्याध्यापकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने सीमा भिंत बांधण्याची व्यवस्था केली. ती सीमा मोजत होते. शाळेत एक आंब्याचं झाड होतं. ते झाड सीमा रेषेवरच होतं. शाळेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने असा युक्तिवाद केला की ते झाड त्याचे आहे. शाळेत शिकणारी मुले वर्षानुवर्षे झाडाखाली खेळत, वाचत, जेवण करीत होती. मुलांना कळले की त्या व्यक्तीने ते झाड विकले. ते लवकरच तोडले जाणार होते. त्यांनी त्या व्यक्तीला झाड न तोडण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने मुलांची विनंती ठामपणे नाकारली.
इयत्ता 7वीत शिकणारी निलिमा याबद्दल काळजीत होती. तिने रात्रभर विचार केला आणि तिला एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ही कल्पना तिच्या मैत्रिणीला सांगितली. त्यांनी तिच्या बचतीतून पैसा गोळा केले. सर्व मुले गावात गेली आणि आणखी काही पैसा गोळा केला. ते त्या व्यक्तीकडे गेले आणि त्यांनी गोळा केलेले सर्व पैसे त्याला दिले. मुलाची काळजी पाहून त्या व्यक्तीने झाड तोडले जाणार नाही यावर सहमती दर्शवली. एक झाड वाचवा आणि जीवन वाचवा. दृश्य 15. आपल्या राज्यात सामाजिक वनीकरण म्हणून गावे शहराजवळील वाटप केलेल्या क्षेत्रात म्हणजेच जंगलाचे पुनर्जीवन करण्यासाठी लोकांचे प्रयत्न, जे कार्तिक वनम म्हणून प्रसिद्ध आहेत, झाडे लावण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांसह समुदायाने प्रयत्न केले आहेत. जंगलाची उत्पादक कार्ये, जंगले मातीचे धूप रोखतात. जमिनीतून पाण्याचे झिरपण्यास मदत करणे. पूर नियंत्रण, वन्यजीवांचे संरक्षण करा. पाचवं, वातावरणातील वायूचे संतुलन राखणे आणि पर्यावरणाची गुणवत्ता सुधारणे आणि राखणे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. जंगले आपल्याला ऑक्सिजन, निवारा, नोकऱ्या, पाणी, पोषण आणि इंधन देखील प्रदान करतात. जे लोक जंगलांनी हानी व पोचवता विविध कारणासाठी त्यांच्यावर अवलंबून असतात त्यांना आदिवासी म्हणतात. चेंचू, जंगल काळजीपूर्वक हाताळणे. इमारती, रस्ते आणि उद्योग बांधणे यासारखी आर्थिक कारणासाठी लोक जंगलाचा नाश करतात. जंगलतोडीमुळे काही वृक्ष प्रजाती कायमचा नष्ट होऊ शकतात, ज्यामुळे पर्यावरणातील वनस्पती प्रजातीच्या जैवविविधतेवर परिणाम होतो. कोया जमातीने पिके वाढवण्यासाठी काही झाडे तोडली. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पूर, जागतिक तापमान वाढ, अधिवासाचा नाश आणि जलचक्रात अडथळा यासारख्या नैसर्गिक आपत्तींनीही तोंड द्यावे लागेल.